अमरावती जिल्ह्यात 24 तासात संततधार पावसासह 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली। त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला व शेतात पाणी साचल्याने 2234 हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन व मका पिकाचे मोठे नुकसान झाले। या आपत्तीमध्ये 79 घरांची पडझड झाली तर लहान मोठ्या 6 गुरांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे। जिल्ह्यात शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने गोडेगाव जगतपूर दरम्यान साखळी नदीला पूर आल्याने 50 नागरिक अडकले। मोर्शी तालुक्यात कवठाण ते राजूरवाडी व राजूरवाडी ते तुळजापूर मध्यभागी असलेल्या नाल्यावरील पुलावरून धो पाणी वाहत असताना मोर्शी ते तिवसा जाणारी एसटी बस प्रवाशांसह अडकून पडली। परतवाडा तालुक्यात श्रावणातील 3ऱ्या सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत दारगड वन क्षेत्रात पार पडलेल्या यात्रेदरम्यान पर्यावरणाच्या संरक्षणार्थ 76 स्वयंसेविकांनी चक्क 38 तास पहारा दिला। या दरम्यान त्यांनी यात्रेकरूंकडून प्रदूषणकारी वस्तू मोठ्या प्रमाणात गोळा केल्या। यात दारू, गांजा, गुटखा, तंबाखू, प्लास्टिकचा समावेश आहे। देशभरात निवडणूक मतमोजणीत घोटाळा, मत चोरी विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा 15 ऑगस्ट रोजी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वेत काढली। संविधान बचावाच्या लढ्याला नागरिकांची उत्स्फूर्त साथ लाभली। अमरावती तालुका काँग्रेस कमिटीतर्फे वोट चोरी विरोधात यावली शहीद येथे 15 ऑगस्टला मशाल व मेणबत्ती घेऊन निवडणूक आयोग व भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करीत आंदोलन करण्यात आले। यावेळी नागरिकांना मत चोरीविषयी चित्रफित दाखवण्यात आली। अमरावती जिल्ह्यात पेरणीपूर्वी ठरलेल्या मंजूर आवंटनानुसार पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाल्याने पिकांच्या वाढीच्या काळात शेतकऱ्यांसमोर संकट अडवले। मोर्शी शहरात सिंबोरा मार्गावर पाण्याचा पाट वाहत असल्याने वाहन चालक त्रस्त आहेत। अप्पर वर्धा सिंचन विभाग व बांधकाम विभाग मुखदर्शक बनल्याने संताप व्यक्त होत आहे। अमरावती जिल्ह्यात 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्यात पिकांसह घरांचेही नुकसान झाले। त्यामुळे संबंधित यंत्रणांना पंचनामे करून त्वरेने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे दिली। अमरावती शहर पोलिसांच्या ऑपरेशन वाईप आउट अंतर्गत रविवारी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये शेकडो अमरावतीकर सहभागी झाले। शहरातील तरुण पिढीमध्ये तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। अमरावती जिल्ह्यात दौडसरी येथील वृद्धांकडून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। नजीकच्या राजना येथील त्या दोघांना 16 ऑगस्ट रोजी गावातून अटक करण्यात आली। दोघांनीही त्या गुन्ह्याची कबुली दिली। यात एका विधी संघर्षित बालकाचा देखील सहभाग आढळून आला। चिखलदरा तालुक्यातील 25 गावांसाठी महत्वाच्या डोमा ते काटकुंभ रस्त्याचे काँक्रिटीकरण मंजूर असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कारभारामुळे ते झालेले नाही। त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांनी त्रासलेल्या नागरिकांनी स्वातंत्र्य दिनी लोकवर्गणी करून जेसीबीने रस्ता दुरुस्त केला। काटकुंभ येथील युवकांनी प्रशासनाच्या नाकारतेपणाचा संताप व्यक्त केला। अचलपूर तालुक्यातील दामणगाव गडीलगत दामणगाव गडी ते देवगाव मार्गावर 5 पिढ्यांपासून नवरा नवरीचे मंदिर स्थापित आहे। पंचक्रोशीतील सर्व समाजातील धर्मातील अनेकांचे ते श्रद्धास्थान आहे। मनोकामना पूर्ण करणारे स्थळ म्हणून ख्याती आहे। दामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा वडाळा येथील घनश्याम भगत वय 32 याने राहत्या घरी विषारी द्रव्य घेतले। 14 ऑगस्ट रोजी रात्री ती घटना उघडीस आली। त्याला तातडीने पुलगाम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला।